लास्ट लेक्चरला आपण काही बेसिक इन्स्ट्रक्शन सेट्स बघितले होते. त्याच्यामध्ये लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स होते, अँड ऑर नॉट, आणि कॉमन ऑन ऑफ इन्स्ट्रक्शन्स होते रिगार्डिंग रिले अँड नॉर्मल क्लोज ऑपरेशन्स होते. ठीक आहे. So now we are going to study about different types of timer instructions which can be used in PLC program. Okay. सो दिस टायमर इन्स्ट्रक्शन्स आर जनरली यूज टू सेट दी टायमर. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल माझं जर एखादं वॉटर टँक असेल आणि ती टँक फिल करण्यासाठी मला 10 सेकंद किंवा 5 मिनिट लागत असतील, तर मला काय करावं लागेल, आय हॅव टू गिव्ह अ टाइम ड्युरेशन टू टू रिमेन मोटर ऑन फॉर द करस्पॉन्डिंग ड्युरेशन. मग 10 सेकंडपर्यंत माझी पाण्याची मोटर काय राहिली पाहिजे. म्हणजे एकदा टँक फुल झाली की मग ऑटोमॅटिकली 10 सेकंड नंतर मोटर काय होणार आहे, ऑफ होणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मोटर एकतर ऑन करावी लागते किंवा ऑफ करावी लागते. सो हे जो काही ड्युरेशन आहे, फॉर दॅट पर्पज आय हॅव टू सेट दी टायमर इंटरनली व्हाईल डिझायनिंग दी प्रोग्राम. सो प्रोग्राम डिझाईन करताना मला टायमर सेट करायचा आहे. सो तिथे माझं काय राहणार आहे, एकतर ऑन टायमर असेल किंवा ऑफ टायमर असेल ॲज पर दी ॲप्लिकेशन. ठीक आहे. सो आपल्याला ते सेट करायचं असतं. ॲट द सेम टाइम आय हॅव टू सेट सम प्रीसेट व्हॅल्यू इन टू दॅट टायमर. सो प्रीसेट व्हॅल्यू इंडिकेट्स काय करतोय, की काउंटिंग करतो. इन शॉर्ट, की मी समजा मला जो काही ड्युरेशन आहे त्याचा फाईव्ह सेकंडचं ड्युरेशन पाहिजे. 5 सेकंडच्या ड्युरेशनसाठी मला प्रिसेट व्हॅल्यू टेंटेटिव्ह सेट करावी लागेल डिपेंडिंग अपॉन द इंटरनल टायमर इंटरनल किती सेकंड्सनी मूव्ह होतोय किंवा काउंट होतोय, म्हणजे एक एक. सो समजा 0.1 सेकंडनी होत असेल तर मला 0.1 इंटू सम काउंटिंग अशी काउंटिंग द्यावी लागेल, की इक्वल्स टू तो काय राहणार आहे, टाइम पिरियड. काउंटिंग माझं किती जाणार आहे, 5 मिली सेकंड जाणार आहे. ठीक आहे. सो 0.1 इंटू 50 गेलं तर काय येईल, 0.1 इंटू 50 दॅट विल बी युअर 5 मिली सेकंड टाइम. ठीक आहे. सो 5 सेकंड टाइमर जाईल तो. सो 5 सेकंड टाइमरसाठी मग मग त्याप्रमाणे मी प्रिसेट व्हॅल्यू पण काय करणार, इंटरनली सेट करणार आहे. सो याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं, त्याला दोन इंटिजर व्हॅल्यूज असतात. एक असते प्रिसेट व्हॅल्यू, दुसरी असते अक्युमुलेटेड व्हॅल्यू. ना अक्युमुलेटेड व्हॅल्यू मीन्स व्हॉट, द करंट नंबर ऑफ टिक्स. म्हणजे काउंटिंग, जे काउंटिंग होते ते तुम्ही सेट करताय ॲज इक्वल्स टू टी इज इक्वल्स टू 50. and at the same time you are going to set the preset value, means what, predetermined value by the programmer. सो प्रीडिटर्माइंड व्हॅल्यू जर इक्वल्स झाली तर तुमचा टायमर काय होतो, कम्प्लीट सेट होतो. मीन्स आयदर ऑन होईल किंवा ऑफ होईल ॲज पर दी करस्पॉन्डिंग ॲप्लिकेशन. सो टायमर जोपर्यंत प्रीसेट व्हॅल्यू इज नॉट इक्वल्स टू accumulated value, until that your timer will नॉट टर्न ऑन और टायमर विल नॉट बी सेट. टायमर तोपर्यंत सेट होणार नाही आणि करस्पॉन्डिंग ऑपरेशन काय होणार नाही, परफॉर्म होणार नाही. म्हणजेच इन शॉर्ट काय, की तुम्हाला टायमर इनाबल करायचं असेल देन द प्रीसेट व्हॅल्यू मस्ट बी इक्वल्स टू अक्युमुलेटेड व्हॅल्यू. देन अँड देन युअर टायमर विल गेट इनाबल. ठीक आहे. सो टायमर काय होईल, त्यावेळेस इनाबल होईल आणि तुमचं करस्पॉन्डिंग ऑपरेशन परफॉर्म होईल. मग टायमरच्या अक्रॉस तुम्ही जर मोटर ऑन केलेली असेल तर मोटर ऑन होईल, अदरवाइज मोटर काय राहील, रिमेन्स ऑफ फॉर दॅट टाइम इंटरवल अंटिल युअर प्रीसेट व्हॅल्यू बिकम्स इक्वल्स टू अक्युमुलेटेड व्हॅल्यू. आता हा टायमर पूर्ण 50 सेकंडचा हे झाल्यानंतर काय राहणार आहे, तुमची मोटर ऑन झाली. फॉर एक्झाम्पल मी अझ्युम केलं की मला 5 सेकंड नंतर मोटर ऑन करायची आहे किंवा 5 सेकंड नंतर बजर ऑफ करायचा आहे. हे जे काही ऑपरेशन्स आहे ते ऑपरेशन परफॉर्म करायचे. सो त्यासाठी मला इथे टायमर इनेबल आणि डन बिट असतं. डन बिट इंडिकेट्स व्हॉट, दिस सेट्स द अक्युमुलेटेड व्हॅल्यू इज इक्वल्स टू प्रीसेट व्हॅल्यू. मीन्स व्हॉट, टायमर काय झाला, सेट झाला, कम्प्लीट झाला, प्रोसेस झाला. त्यानंतर तो परत काय होतो, रिसेट होतो. ठीक आहे. आफ्टर दॅट इट विल गेट रिसेट ऑटोमॅटिकली. मग तो परत रिसेट होतो. सो ही जी इन्स्ट्रक्शन्स आहे, दिस इज नथिंग बट ह्या टाईपचं जे टायमर असतं, वेअर वी कन्सिडर द टाइम पिरियड, टाइम ड्युरेशन. ठीक आहे. सो त्या केसमध्ये त्याला आपण रिटेंटिव्ह टायमर म्हणतो. रिटेंटिव्ह टायमर मीन्स व्हॉट, की मला काय करायचंय, की मी पर्टिक्युलर टाइम घेतलेला आहे
सेकंडचा और 10 सेकंडचा, हा 10 सेकंडचा टाइम काय तोपर्यंत जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत माझा करस्पॉन्डिंग एकतर बजर ऑन असला पाहिजे किंवा मोटर ऑन झाली पाहिजे. त्याच्यानंतर जर मला अजून एखादं ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर त्यावेळेस काय असतं, मी सांगितलं की एकदा त्याचा पर्टिक्युलर सेकंड किंवा टाइम ड्युरेशन कंप्लीट झाला तर तुमचा टायमर ऑटोमॅटिकली काय होतो, रिसेट होत असतो. पण मला काय करायचं की समथिंग अगेन वन सेकंड ऑपरेशन आय हॅव टू परफॉर्म. इन दॅट केस आय हॅव टू यूज नॉन रिटेंटिव्ह टाईप ऑफ टायमर्स. आता जी कन्सेप्ट सांगितली ती होती रिटेंटिव्ह टाईपची. रिटेंटिव्ह टाईप ऑफ टायमर म्हणजे काय की पर्टिक्युलर टाइम पर्यंत तुमचा टायमर सेट झाला की जे काही करस्पॉन्डिंग ऑपरेशन आहे ते परफॉर्म होतं आणि ऑटोमॅटिकली तुमचा टायमर काय होतो, रिसेट होतो. म्हणजेच अक्युम्युलेटेड व्हॅल्यू काय होते, रिसेट होते. ठीक आहे. सो ही कंडिशन आहे. सो फॉर एक्झाम्पल इथे एक टायमरची डायग्राम दिलेली. सो मी इनपुट डिफाईन केलंय, एक स्विच घेतलेला आहे. ठीक आहे. त्याला पुढे काय केलं, टायमर ऑन केलेला आहे. त्याचे अक्युमुलेटेड व्हॅल्यू इंडिकेट केली. इनिशियली काय ती 0 आहे, ही इन्क्रीमेंट होत जाईल 0 1 2 3 4 आणि प्रीसेट व्हॅल्यू सेट केली 7. सो जेव्हा 7 अक्युमुलेटेडची व्हॅल्यू 7 होईल त्यावेळेस तुमचा टायमर काय होणार, ऑन होणार. सो विच इंडिकेट्स डन बिट, means here indicates the timer is enable, and after that whatever the output related to this आउटपुट इज जनरेटेड. ठीक आहे. सो इथे आउटपुट जनरेट होतं म्हणजेच काय, तुम्हाला काहीतरी वेव फॉर्म मिळते किंवा तुमचा आउटपुट ऑन होतो किंवा टर्न ऑन होतो. सो इथे तुम्हाला इंडिकेशन्स मिळतील की 7 पर्यंत कंप्लीट झालं, 7 सेकंड्स म्हणू किंवा काय असेल तो इंटरनल जो टाइम पिरियड आपण डिफाईन केलेला असेल तो कंप्लीट झाल्यानंतर तुमचा आउटपुट काय होतंय, जनरेट होतंय. अंटिल दॅट युअर आउटपुट रिमेन्स ऑफ. इथे कुठलाही तुम्हाला इंडिकेशन्स मिळणार नाही. सो सिम्पली तुम्ही काय केलं, इनिशियली ऑन स्विच केलेला आहे. ठीक आहे. ऑन स्विचला तुमचा टायमर काय केला, इनेबल केला. इनेबल कुठपर्यंत केलेला आहे, अप टू 7 सेकंड्स पर्यंत. ठीक आहे. 7 सेकंड्सला काय होते, परत तो रिसेट होतोय. सो हा अक्युमुलेटर तुमचा काय करणार आहे, काउंट करणार आहे टाइम ड्युरेशन. सो जोपर्यंत अक्युमुलेटरची व्हॅल्यू पूर्ण 7 सेकंड पर्यंत जात नाही तोपर्यंत तुमचा टायमर सेट होत नाही. टायमर ऑफचं पण तसंच आहे की इनपुट ट्रंक्स जे आहे ट्रू टू फॉल्स व्हॅल्यू कन्सिडर करतो. मीन्स वॉट, तेच सेम जे अपोजिट केलेले टी ऑन साठी तेच परफॉर्म करायचं आहे टी ऑफ साठी, की पर्टिक्युलर सेकंड्स नंतर टायमर काय करायचं, मला ऑफ करायचंय. म्हणजे काय असतं कधी कधी की मला रिक्वायरमेंट काय असते की 5 सेकंड पर्यंत मला बजर ऑन ठेवायचं आणि 5 सेकंड नंतर मला मोटर ऑन करायची. सो इथे काय होतंय की माझा 5 सेकंडचा ऑन टाइम कशासाठी आहे, बजरसाठी. आणि त्याच्या पुढचा ऑफ जो टाइम आहे 5 सेकंडचा, जो मी मोटर ऑन करते त्या मोमेंटला बजरसाठी तो ॲज अ ऑफ टाइम म्हणून डिफाईन होतो. म्हणून तिथे आपण 2 टायमर्स यूज करू शकतो. एक टायमर आपण कनेक्ट करतो बझरला आणि दुसरा टायमर आपण कनेक्ट करतो मोटरला. सो त्या केस मध्ये काय होते की 10 सेकंडच्या पिरियडमध्ये 5 सेकंड अल्टरनेटली मोटर आणि बझरसाठी ॲज अ ऑफ टाइम असतो आणि अल्टरनेटली तो ॲज अ ऑन टाइम असतो. सो सेम आपण त्यासाठी पण डिफाईन करताना त्याच पद्धतीने डिफाईन करू शकतो. ठीक आहे. नंतर मी सांगितलं होतं ऑलरेडी रिटेंटिव्ह टायमर इन्स्ट्रक्शन्स. रिटेंटिव्ह टायमर इन्स्ट्रक्शन बिगिन्स टू काउंट व्हेन इट्स इनपुट रंग कंडिशन्स आर ट्रू. रंग कंडिशन्स ट्रू म्हणजे काय की प्रॉपर कनेक्शन्स केलेले, तुम्ही टायमर वगैरे सेट केलेले आहेत, अक्युमुलेटर व्हॅल्यू काय होते, इन्क्रीमेंट व्हायला लागते. जेव्हा तुमचे प्रीसेट आणि अक्युमुलेटेड व्हॅल्यू इक्वल होते त्यावेळेस तुमचा टायमर ऑटोमॅटिकली काय होतो, रिसेट होतो. सो ह्या कंडिशनला म्हणतो आपण रिटेंटिव्ह टायमर इन्स्ट्रक्शन्स. सो रिटेंटिव्ह टायमर इन्स्ट्रक्शन मध्ये जो काही ड्युरेशन आहे त्या ड्युरेशन पर्यंत तुमचं आउटपुट प्रॉपरली जनरेट होईल. ड्युरेशन संपला की आउटपुट काय होतो, रिसेट होतो. सो अजून केलं आपण इथे समजा प्रीसेट काय आहे 7चा दिलेला आहे. ठीक आहे. प्रीसेट व्हॅल्यू इज ऑफ 7 म्हणजे सो अक्युमुलेटर काय करणार आहे, काउंट करत राहणार. त्यावेळेस तुमचा टायमर जो आहे तो इनाबल होईल किंवा डिसेबल होईल डिपेंडिंग अपॉन दी ऑपरेशन. त्यानंतर पुढचं सेम काउंटर इन्स्ट्रक्शन्स आहे. काउंटरमध्ये अप काउंटिंग आणि डाऊन काउंटिंग असे 2 परफॉर्म होतात. तुम्हाला जे डिजिटल व्हॅल्यू आहेत म्हणजे डिस्प्ले करायचं असेल तर त्यावेळेस तुमचं काउंटिंग असलं पाहिजे. त्यामध्ये पण इंटरनली परत अक्युमुलेटेड आणि प्रीसेट व्हॅल्यू. प्रीसेट व्हॅल्यू अगेन काय असतात, प्री डिफाईन्ड व्हॅल्यू असतात ज्या तुम्ही डिफाईन केलेल्या असतात जेवढं तुम्हाला काउंटर पाहिजे. आणि अक्युमुलेटेड व्हॅल्यू त्या स्टेटला काय होते, स्टार्ट होते, इन्क्रीमेंट होते आयदर और डिक्रीमेंट होते डिपेंडिंग अपॉन यूज ऑफ काउंटर. तुम्ही अप काउंट यूज केलाय की डाऊन काउंट यूज केलाय, ॲज पर दॅट इट विल परफॉर्म द ऑपरेशन आयदर इन इन्क्रीमेंट मॅनर ऑर इन डिक्रीमेंट मॅनर. ठीक आहे. त्याच्यामध्ये काउंट इनेबल आणि परत डन बिट असतं. डन बिट व्हॉट, दिस बिट इंडिकेट्स
सेट्स दी अक्युमुलेटेड व्हॅल्यू इक्वल्स टू प्रीसेट व्हॅल्यू. जेव्हा ती सेट होते देन तुमचा ऑपरेशन काय होतं, ऑटोमॅटिकली काउंटर रिसेट होतो. जसं टायमर रिसेट व्हायचं तसंच तुमचा काउंटर पण काय होतं इथे रिसेट होतो. ठीक आहे. सो हेच ऑपरेशन्स आपल्याला विथ द हेल्प ऑफ, मी आता एक छोटासा तुम्हाला टायमरचा प्रोग्राम दाखवते. जसा टायमरचा प्रोग्राम आहे सेम तसंच तुम्हाला काय करायचा काउंटरचा पण तुम्ही करू शकता. आपल्याकडे जे प्रोग्रामर आहे विनप्रो लॅडर तो ओपन सोर्स आहे, तुम्ही डाउनलोड पण करू शकता तुमच्या घरच्या घरी. ठीक आहे. ओपन सोर्स किंवा फ्रीवेअर म्हटलं तरी चालेल. ते सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा सिस्टीममध्ये आणि तुम्ही घरच्या घरी प्रोग्राम्स पण करू शकता. एक शॉर्ट सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. स्क्रीन दिसते, होपफुली दिसत असेल सगळ्यांना. वरती फाईल एडिट हे विनप्रो लॅडरचं हे आहे सॉफ्टवेअर आहे, ते ओपन केलंय मी. ठीक आहे. विनप्रो लॅडर मध्ये तुम्हाला इथे फाईल न्यू प्रोजेक्ट ओपन, जर सेव्ह असतील तर ओपन करू शकता प्रोजेक्ट. ठीक आहे. एडिट मध्ये आता सध्या तरी काही नाही, कारण आपण प्रोजेक्ट डिझाईन केलेला घेतलेला नाहीये, त्यामुळे हे सगळे डिसेबल आहेत कमांड. जेव्हा मी न्यू प्रोजेक्ट म्हणेन, ठीक आहे, फाईल न्यू प्रोजेक्ट म्हणायचं. न्यू प्रोजेक्ट केल्यानंतर तुम्हाला ही पर्टिक्युलर प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ओपन होते. याच्यामध्ये तुम्ही एडिटवर क्लिक केलं की जेवढे मला नंबर ऑफ रंग्स ऍड करायचे ते रंग्स मी ऍड करू शकते. म्हणजे जे काही इनपुट्स द्यायचे आहेत तर ते इनपुट्स कोणाला द्यावे लागतात, मला हॉरिझॉन्टल लाईनला. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय असतात, रंग्स असतात. एवढ्या नंबर ऑफ मी रंग्स कन्सिडर करू शकते. टेंटेटिव्ह आपण मॅक्झिमम 24 पण घेऊ शकतो. जनरली आपण 24 फिक्स ठेवू. ठीक आहे. हे बाकीचं ठीक आहे. फंक्शनल ब्लॉक पण आपल्याला नेसेसरी आहे आणि तुमचं जो काही ऍसेस व्हॅल्यू ती पण फिक्स आहे. ठीक आहे. सो हा MA आणि MC फॉर मास्टर कंट्रोल आणि हा मास्टर ऍसेस. ठीक आहे. सो आपण मास्टर ऍसेस जनरली ठेवतो आणि ओके करतो. हे सगळं ओके केलं की तुम्हाला इथे लाईन्स दिसतात. ह्या ज्या आहेत, हा किती झाल्या तुमच्या नॉर्मल ह्या ज्या रंग्स आहेत त्या तुम्ही नंतर ऍड करू शकता. डिस्प्ले होताना तुम्हाला किती दिसतात, टोटल 15 दिसतात. ठीक आहे. सो इनिशियली स्टार्ट फ्रॉम N00 ही फर्स्ट रंग झाली. जर लक्षात ठेवायचं ही तुमची सप्लाय लाईन्स असतात. सो इकडे ही जी थिक लाईन आहे ती सप्लाय लाईन इंडिकेट होते. जर इकडे नसेल तर व्हर्टिकल लाईन घेऊन ती आधी तुम्हाला ड्रॉ करायची असते. आता बाय डिफॉल्ट तुम्हाला ही व्हर्टिकल लाईन आलेली आहे म्हणून आता ड्रॉ करण्याचं काम नाहीये. त्यानंतर मला काय करायचंय की आधी मी तुम्हाला नॉर्मल ऑन ऑफ स्विचचं ऑपरेशन परफॉर्म करून दाखवेल, त्याच्यानंतर पुढचा टायमर कसा ऍड करायचा ते पण सांगेल, म्हणजे दोन्ही पण ऑपरेशन समजून जातील तुम्हाला. सो नॉर्मल जेव्हा मला स्विच घ्यायचे असतील तर इथे जे आहे तुम्हाला ह्या व्ह्यू दिसतोय ABU, U for up counter, D for decrement. A means switch A, B means normally close switch आणि normally on switch. हा. सो कीबोर्ड वरनं हे जे दिलेले लेटर्स आहे, म्हणजे कीबोर्ड वरनं मी नुसार A जरी प्रेस केला की तुम्हाला ऑन स्विच इथे मिळतो आणि त्याला लेबल करताना विनप्रो लॅडर मध्ये इनपुटला एक्स ने किंवा जे काय असेल ते लेबलिंग करायचं असतं. सो एक्स आणि पुढे 0. जोपर्यंत हा रेड आहे इंडिकेट करतो काय की तुम्ही प्रॉपर लेबल केलेलं नाहीये. ज्या मोमेंटला तो तुमचा ग्रीन झाला इंडिकेट्स व्हॉट यू आर गिव्हिंग दी प्रॉपर लेबलिंग टू दॅट स्विच. सो मी हा ऍज अ स्विच घेतला. इन शॉर्ट तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता किंवा डायरेक्टली कीबोर्डवरनं A प्रेस केला तरी तुम्ही सिलेक्ट करता. मला आता क्लोज स्विच घ्यायचा आहे, आयदर तुम्ही इथून घ्या याच्यावर क्लिक करून. ठीक आहे. किंवा डायरेक्टली कीबोर्डवरनं B प्रेस करा. B प्रेस केला की इथे तुम्हाला सिम्बॉल दिसत असेल क्लोज स्विचचा. ठीक आहे. सो इथे एवढ्या टाईपचे स्विचेस आहेत, हे सगळे येऊन जातात. तसे पण तुम्ही इथून पण सिलेक्ट करू शकता. आफ्टर दॅट मला याला लेबल करायचं ॲज अ X1. ठीक आहे. मी X1 घेतला, सेकंड इनपुट घेतला. तो पहिला की घेतला ॲज अ मी नॉर्मली ऑन घेतला, दुसरा घेतला नॉर्मली क्लोज घेतला. ठीक आहे. पुढे मला काय करायचं आता की ह्या दोघं स्विच जे आहे
ते परफॉर्म करायचंय, त्याचं ऑन ऑफ कंडिशन चेक करायचे आणि आउटपुट जनरेट होतो का नाही ते चेक करायचे. सो त्याच्यासाठी मला आउटपुट म्हणून इथे एकतर इथे ओ दिलेला आहे, मीन्स कॉईल दिलेली आहे, तो कीबोर्डवरनं ओ प्रेस केला तरी होईल, किंवा तुम्हाला जर वाटलं तर इथं इकडनं पण तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. आणि त्याला मी लेबल देते विन प्रो लॅडर मध्ये जे आउटपुट असतं ते वाय ने इंडिकेट होतं. वाय आता रेड मध्ये मी त्याला प्रॉपर लेबलिंग दिलं 0. हा काय इंडिकेट करत असतो की फर्स्ट स्लॉट इंडिकेट केलेला आणि फर्स्ट इनपुट इंडिकेट करत असतो. ठीक आहे. सो हा कनेक्ट झालेला आहे. हे माझं सर्किट कम्प्लीट झालंय. समजा फॉर एक्झाम्पल मी एवढं स्विच सर्किट घेतलं आणि रन करायचं असेल तर पीएलसी वर क्लिक करायचं आणि सिम्युलेशन म्हणायचं. ठीक आहे. सिम्युलेशनला काय दिसतंय की जोपर्यंत हा स्विच ऑन आहे तुमचा आउटपुट काय दिसतोय, कंटिन्युअसली ऑन दिसतोय. इथून मला काय करायचंय, रन पीएलसी म्हणायचं. नंतर सिम्युलेशन केल्यानंतर रन पीएलसी म्हणायचं. रन पीएलसी म्हटलं की राईट क्लिक करायचं. तुम्हाला इथे ऑन ऑफ इनेबल डिसेबल असे ऑपरेशन्स दिसत आहे. मला आता स्विच ऑलरेडी ऑन झालेला आहे, मला त्याला ऑफ करायचं आहे. ठीक आहे, किंवा डिसेबल करायचं आहे. एक मिनिट, किंवा मी हा ऑन करते. इथे काय दिसे बघा, आउटपुट जनरेट झालाय का नाही. हा जेव्हा ऑन केला म्हणजे हा काय केला, मी क्लोज पोझिशन वाला ऑन केला, म्हणजेच काय झालं, नॉर्मली सर्किट काय झालं, क्लोज झालं, म्हणजे इथून डिस्कनेक्ट झालं, आउटपुट जनरेट झाला नाही. त्यानंतर मी जर तो डिसेबल केला, आता मला काय करायचे की कंडिशन अशी सेट करायची आहे की जोपर्यंत हा स्विच ऑन आहे तोपर्यंत हे स्विच ऑन राहायला पाहिजे. सो त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, लॅचिंग करावं लागणार आहे. लॅचिंग मीन्स व्हॉट, की ही कंडिशन मला लॅच करायची, कंट्रोल करायची आहे. सो लॅचिंग पर्पजसाठी आपण काय करू शकतो, याला इनिशियलाइज करणार ॲज अ y0. ठीक आहे, y0 इनिशियलाइज करून ही वर्टिकल लाईन मी इकडनं कनेक्ट करून घेते. ओके, तर याला कनेक्ट झालेला आहे. सो आता परत परफॉर्म करू ऑपरेशन, एंड सिम्युलेशन आणि सिम्युलेशन. ठीक आहे, कर्सर घ्यायचा, नंतर रन पीएलसी म्हणायचं. ठीक आहे, रन पीएलसी म्हटलं की बघा आता कंडिशन काय सांगितली होती मी, की मला लॅच करायचं. लॅच करायचं म्हणजे काय, जोपर्यंत माझं इथला स्विच ऑन ऑफ किंवा काय कंडिशन्स होत नाही, परफॉर्म होत नाही, तोपर्यंत तुमचा आउटपुट होणार नाही ऑन. सो मी इकडनं हा ऑन केला. एक मिनिट, ऑपरेशन का परफॉर्म होत नाहीये, आणि डिस्कनेक्ट करायचं असेल किंवा एखादा मला हा पार्ट नकोय तर एक्स वर जायचं आणि हे सिलेक्ट करायचं. ठीक आहे, सध्या पीएलसी एंड सिम्युलेशन करून घेऊ. सगळ्या लाईन्स काय केल्या मी रिमूव्ह करून घेतलं. आणि व्हर्टिकल लाईन साठी हा वाला यूज करायचा, तो रिमूव्ह करायचा असेल, आणि हॉरिझॉन्टल लाईन साठी इकडचा एक्स यूज करायचा, आणि कंपोनेंट जर हे करायचे असेल तर इकडचं यूज करायचं. ठीक आहे, सो नॉर्मली इकडनं मी स्विच घेतला, त्याला लेबलिंग केलं,
त्यानंतर दुसरा स्विच घेतला, त्याला लेबलिंग केलं, नंतर आउटपुट घ्यायचं आहे जो Y0, ठीक आहे, आणि रन करायचंय. सो ही नॉर्मल कंडिशन आहे की तुमच्या काय दिसतंय की हा जोपर्यंत स्विच ऑन आहे आउटपुट डिस्प्ले होणार आहे. स्विच ऑफ केला की तुमचा आउटपुट काय होणार, 0 व्हायला पाहिजे. झाला 0, ठीक आहे. सो जोपर्यंत हा स्विच ऑन आहे हा इंडिकेट काय करतो, आउटपुट ऑन राहणार आहे. हा ऑफ केला तरी नॉर्मली काय राहतंय, ऑफच राहतंय. आणि जेव्हा मी हा ऑन करते, सो तुमचा काय झाला कंडिशन, सो डिपेंडिंग अपॉन X0 युअर आउटपुट विल गेट जनरेटेड. ठीक आहे. सो ही जनरल इन्स्ट्रक्शन आहे फॉर ऑन ऑफ स्विचिंग. आता मला समजा टायमर ऍड करायचा असेल, तात्पुरता मी हा रिमूव्ह करते कंपोनंट. ठीक आहे, एक मिनिट. माझ्याकडनं जी आता चूक होते ती पण सांगते तुम्हाला की सिम्युलेशन आधी एंड करायचं, सिम्युलेशन एंड करून मगच कंपोनंट रिमूव्ह करायचे, अदरवाईज तो पूर्ण रेड बार मध्ये जातो. हा सध्या मी डायरेक्टली तेच करते की डायरेक्ट कंपोनंट रिमूव्ह करते सिम्युलेशन चालू असताना. तसं करू नका, आधी सिम्युलेशन एंड करत चला. सो मी न्यू प्रोजेक्ट घेतला, ऑलरेडी सेट केलेले आपण. आता मला काय करायचंय, टायमर घ्यायचंय, टायमरचं ऑपरेशन परफॉर्म करायचंय. पहिले मी एक स्विच घेतला नॉर्मली ऍज अ इनपुट X0, ठीक आहे. त्यानंतर पुढे मला काय करायचंय, एक टायमर ऍड करायचा आहे. टायमरसाठी इथे बघा हा सेट, रिसेट, T फॉर टायमर, C फॉर काउंटर अँड F फॉर फंक्शन. फंक्शन म्हणजे वेगवेगळे फंक्शन्स पुढे राहतीलच, ते सांगेल मी तुम्हाला. लॉजिकल आणि अरिथमेटिक ऑपरेशन्स जे असतात ते याच्यामध्ये येतील. टायमर घेतला मी, T वर क्लिक केलं, ठीक आहे. इथे टायमर कनेक्ट करायचा आहे. आयदर तुम्ही टायमर सरळ याच्यामध्ये पण कनेक्ट करू शकता किंवा तो पॅरलल मध्ये, जेव्हा दोन कंडिशन्स असतील तर तुम्ही शंट पण करू शकता. सो आता मी सांगितलं टायमरला आपण काय करतो, इनिशियलाइज करतो, व्हॅल्यू इंडिकेट करायची आहे. सो मी इथे 50 घेतली. सो हा 50 इंटू 0.1 सेकंड, 50 इंटू 0.1 सेकंड किती झाला, 5 सेकंड. ठीक आहे. सो 5 सेकंडचा टायमर सिलेक्ट केलेला आहे. मग प्रीसेट व्हॅल्यू मी इंडिकेट केली 50 आणि हा टायमर काय झाला पाहिजे, इन्क्रीमेंट होत जाईल. मग जोपर्यंत 50 होत नाही तोपर्यंत पुढचा जो काही स्विच आहे तो ऑन होणार नाही. आणि ही सर्किट आपण कनेक्ट करून देऊ वायरिंगने. इथे पुढे मला काय करायचंय, आउटपुट द्यायचं आहे. सो मी Y0 घेतला किंवा अजूम करू आपण इथे मोटर कनेक्ट केलेली. ठीक आहे. सो M0 मोटर कनेक्ट केलेली आहे. आता मला काय करायचंय, रन करायचंय सिम्युलेशन. आणि रन PLC म्हणायचं. ऑफ झाला, ठीक आहे, मोटर ऑफ आहे. जेव्हा मी स्विच ऑन करेल आणि टायमर सेट होईल, आता बघा 5 सेकंड जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत मोटर ऑन झालेली नव्हती. 5 सेकंड झाल्यानंतर मोटर काय झाली, ऑन झाली. परत एकदा दाखवते. मी काय केलं, रन PLC केलं, ऑफ केला, स्विच ऑफ झाला, मोटर पण काय झालेली, ऑफ झालेली. आता मी काय केलेलं आहे, टायमर कितीचा सेट केलाय, 5 सेकंडचा. बरोबर, म्हणजे 5 सेकंड नंतर मला काय पाहिजे, मोटर ऑन झालेली पाहिजे. 5 सेकंड नंतर मोटर ऑन करण्यासाठी मी पहिले काय करेल, स्विच ऑन करेल. स्विच ऑन केला, आता बघा 5 सेकंड नंतर बरोबर मोटर काय होईल, ऑन होईल. तुम्हाला इथे डिस्प्ले झाला ऑन. सो दिस इज नथिंग बट दी टायमर. याच्यासाठी आपण काय केलंय, टायमर सेट केलेला आहे. सो याप्रमाणे तुम्ही टायमरचे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. सो तुम्हाला हे सिम्युलेशन जमेल की नाही जमणार ते सांगा. ऍटलिस्ट तुम्हाला कंपोनंट्स कसे यूज करायचे, इथले टूल्स कसे यूज करायचे ते तरी लक्षात आलंय की नाही. येस मॅम. घरी प्रॅक्टिस करा. विनप्रो लॅडर डाउनलोड करा. डाउनलोड नसेल होत तर कॉलेजमध्ये या, सॉफ्टवेअर घेऊन जा. ठीक आहे. मॅम ते टायमर घेऊन ते परत ती प्रोसेस एकदा रिपीट करा ना. कुठली? आपण टायमर घेतलं मग टायमर सेट केलं तर ती प्रोसेस. बर, परत सांगते. पहिले तर मग एंड सिम्युलेशन करून घ्या. ठीक आहे. सिम्युलेशन एंड झाल्यानंतर आपण एक काम करू, हा टायमर रिमूव्ह करू. टायमर रिमूव्ह केलेला आहे. ठीक आहे.
मोटर वगैरे ते तुम्हाला माहिती. मला टायमर सेट करायचा आहे. मी टायमरवर टी वर क्लिक केलं. इथे शॅडो लक्षात ठेवायचे. लाईनचे जिथे शॅडो येते तिथे क्लिक करायचं तरच तो कनेक्ट होतो. जर इकडे तिकडे कनेक्ट केलं तर तो खाली जाईल. ही शॅडो जी आहे ही शॅडो इंडिकेट काय करते की ती बरोबर त्या रंगला कनेक्ट करत असतं. मी इथे टायमर मला अंदाजे किती करायचं आहे, समजा मी 100 घेतला, तो इंडिकेट काय करतो 0.1 सेकंड इंटू 100 म्हणजेच किती येतोय 0.1 सेकंड. म्हणजे त्याची ती मोमेंटची आहे, स्पीड आहे, इंटरनल टायमर आहे तो 0.1 सेकंडचा आहे. आणि माझी प्रीसेट व्हॅल्यू किती घेतली मी 100 ची घेतलेली. ठीक आहे. सो मग जेव्हा 100 इंटू 0.1 म्हणजेच किती झाला 10 सेकंडचा. सो दोन्हीकडे आपल्याला अक्युमुलेटर हा काय असतो, टीम इंडिकेट्स इथं, इथे हा ए असतो, अक्युमुलेटर असतो आणि हा प्रीसेट व्हॅल्यू किती असतो 100 असतो. 100 हा प्रीसेट व्हॅल्यू आहे. सो 100 कुठपर्यंत चालणार आहे, जोपर्यंत तुमचा अक्युमुलेटर काय होईल, जेव्हा तुमचं इथून स्विच ऑन करणार त्यावेळेस टायमर ऑन होतो आणि हा काय करतो काउंटिंगला स्टार्ट करतो अक्युमुलेटर. मग तो काय होतो इन्क्रीमेंट होतो. मग 0 1 2 3 4 5 लाईकवाईज अप टू 100. जेव्हा 100 कम्प्लीट होतं म्हणजेच काय होतंय ड्युरेशन ऑफ 10 सेकंड हॅज बीन कम्प्लिटेड. 10 सेकंड कम्प्लीट झाला की मग मोटर काय होणार ऑन होणार. मग तीच कंडिशन आपण इथे दाखवतोय. ठीक आहे. मग आता मला काय करायचंय पीएलसी वर जायचं, सिम्युलेशन म्हणायचंय. इथे डायरेक्टली प्रोसेस होते. मला काय करायचं आताशी अजून ऍक्च्युली आय एम नॉट रनिंग दी ऍक्च्युअल पीएलसी प्रोग्राम. आता पीएलसी प्रोग्राम रन करायचा. मग मी ते काय करणार रन पीएलसी. रन पीएलसी केलं की इथून कर्सर घ्यायचा आणि राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केलं की हा आधी ऑफ करा. ऑफ केल्यानंतर तुम्हाला कंडिशन दिसते की तुमचे मोटर काय ऑफ झालेली आहे. आता मला मोटर किती 10 सेकंड नंतर ऑन करायची. मग 10 सेकंड साठी काय करणार आहे, तुमचा हा प्रीसेट व्हॅल्यू 100 आहे, ही इज इक्वल्स टू टी किंवा अक्युमुलेटर इतकी झाली किंवा अक्युमुलेटर इज इक्वल्स टू प्रीसेट व्हॅल्यू झाली तर मग त्यावेळेस मोटर काय होणार ऑन होणार. मग इथला अक्युमुलेटर इंटरनली काय होतं काउंटिंग स्टार्ट करायला लागतो. सो काउंटिंग स्टार्ट केली की अप टू 100 जेव्हा होईल त्यावेळेस तुमची मोटर काय होणार ऑन होणार. सो आपण इथे स्विच ऑन केला, बघा मोटर अजून ऑन झालेली नाहीये. कम्प्लीट काउंटिंग झालं की 10 सेकंड नंतर तुमचं इथलं मोटर काय होईल ऑन होईल. झाली ऑन. ठीक आहे, समजलं पार्थ. येस मॅम, थँक्यू. ओके. सो टी फॉर अक्युमुलेटर अँड दिस वन इज युअर प्रीसेट व्हॅल्यू. ठीक आहे. सो या मानाने तुम्ही प्रोग्राम करू शकता. हे झालं छोटंसं एक्झाम्पल. असाच टायमरचा यूज आपल्याला मोठे मोठे प्रोग्राम्स डिझाईन करायचे, लॅडर डायग्राम्स डिझाईन करायचे. आधी सिम्पल लॅडर समजले, लॅडर लॉजिक समजलं तर पुढचे सगळे प्रोग्राम्स तुम्हाला इझिली समजतील. ठीक आहे. सो मेन इथला जो यूज आहे तो घरी प्रॅक्टिस करा प्रत्येकाचा आणि मग लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. सो आजच्या लेक्चर पुरता सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कंपॅरिझन टाईप ऑफ इन्स्ट्रक्शन्स बघू. ते इथे पण कसे यूज करायचे त्याच्या रिलेटेड प्रोग्रामिंग पण आपण बघू.